नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे याच्या मागील चॅप्टर सिरीज नंबर 3 च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की बिल गेट्स हे लहानपणापासूनच संगणक क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून दिले व त्यांचे संपूर्ण आयुष्य समर्पित करून जगाच्या उन्नतीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे। तसेच स्टीवन स्पीलबर्ग यांनी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे वाक्य खरे ठरवून चित्रपट सृष्टीतील इतिहासात त्यांचे नाव कोरले। त्याचप्रमाणे एडविन सी बर्न्स यांच्या मजबूत विल पॉवर, धैर्य यामुळे त्यांनी थॉमस अल्वा एडिसन सोबत बिझनेस पार्टनरशिप मिळवली। आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तसेच स्वतः सोबत इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करायचा असेल तर मागील सर्व दोर बंद केले पाहिजे व परत जाण्याच्या सर्व वाटा बंद कराव्यात हे आपण पाहिले। यानंतर थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे चॅप्टर नंबर 4 च्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि श्रीमंत होण्याच्या या प्रवासामध्ये आमच्या सोबत सहभागी व्हा। प्रत्येक माणूस ज्याला पैशाची गरज असते तो पैशाची इच्छा ठेवतो, पण फक्त इच्छा ठेवून कोणी श्रीमंत होत नाही। ही इच्छा जेव्हा तीव्र भावनेमध्ये किंवा आवड यामध्ये बदलते आणि त्या इच्छेसाठी ठोस योजना आखून मला श्रीमंत व्हायचेच आहे असे ठरवले जाते आणि अपयश आले तरी त्या योजनेवर विश्वास ठेवला जातो, तेव्हाच आपण श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतो। इच्छाशक्तीच्या बळावर श्रीमंत होण्यासाठी खालील पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवू शकतात। नंबर 1, तुम्हाला नेमका किती पैसा कमवायचा आहे हे ठरवा। फक्त मला खूप पैसा कमवायचा आहे असे म्हणणे पुरेसे नाही। रक्कम ठराविक आणि स्पष्ट असावी। उदाहरणार्थ, मला 1 कोटी रुपये कमवायचे आहेत। नंबर 2, इतका पैसा कमवण्यासाठी तुम्ही काय देऊ शकता किंवा काय करायला तयार आहात हे ठरवा। नंबर 3, तुम्ही कधीपर्यंत ती रक्कम कमावणार आहात याची एक ठराविक तारीख निश्चित करा। नंबर 4, तुमच्या पैसे कमावण्याच्या इच्छेसाठी एक योजना तयार करा आणि ताबडतोब कामाला लागा। तुम्ही तयार आहात की नाही याची पर्वा न करता। नंबर 5, एका कागदावर स्पष्टपणे लिहून ठेवा तुम्हाला किती पैसा कमवायचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत, त्याच्या बदल्यात तुम्ही काय करायला तयार आहात आणि तुमचा कृती आराखडा। नंबर 6, हे लिहिलेले वाक्य दिवसातून 2दा वाचा, एकदा सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी एकदा। वाचताना त्या रकमेचे दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणा, ते अनुभवा आणि विश्वास ठेवा की तो पैसा तुम्हाला अगोदरच मिळाला आहे। वरील 6 सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः 6व्या सूचनेचे। ते नीट समजून घ्या आणि अंमलात आणा। जर तुमच्यात खरेच संपत्ती मिळवायची ज्वलंत इच्छा आहे आणि ते तुमचे स्वप्न आहे तर स्वतःला त्या संपत्तीचा मालक म्हणून पाहण्यात तुम्हाला काहीच अडचण येणार नाही। तुमचे गोल म्हणजे पैसा आहे, फक्त स्वतःला पटवा की तुम्ही तो अगोदरच मिळवला आहे आणि मग बघा, हे विश्व तुम्हाला ती संपत्ती नक्कीच देईल। जे लोक पैशाविषयी जागरूक राहतात तेच श्रीमंत होतात। पैशाविषयी जागरूक राहण्याचा अर्थ, जे लोक सातत्याने पैशाविषयी विचार करतात, त्याची इच्छा बाळगतात आणि स्वतःला श्रीमंत होण्याच्या परिस्थितीमध्ये कल्पना करतात, तेच खऱ्या अर्थाने यश मिळवतात, जरी सध्या ते तसे नसले तरी। ज्यांना मानवी मनाच्या शक्तीविषयी माहिती नाही ते या तत्वांना अव्यवहार्य म्हणतात, पण हे तत्व प्रत्येकाच्या आयुष्यात उपयुक्त ठरू शकतात। ही माहिती अँड्र्यू कार्नेगी या व्यक्तीकडून मिळाली होती, ज्यांनी एका स्टील मिल मध्ये साध्या मजुरापासून सुरुवात केली आणि या तत्वांचा वापर करून $10 कोटी पेक्षा अधिक संपत्ती कमावली। वर दिलेल्या 6 स्टेप्सचे परीक्षण स्वतः थॉमस अल्वा एडिसन यांनी केले आणि त्यांनी म्हटले की हे 6 नियम केवळ पैसा कमावण्यासाठीच नाही तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरले जाऊ शकतात। या 6 पायऱ्यांचा वापर करण्यासाठी ना फार मेहनत लागते, ना कोणत्याही त्यागाची गरज असते आणि ना फार मोठे शिक्षण आवश्यक असते। मात्र या स्टेप्सचा योग्य वापर केवळ कल्पनाशक्तीच्या माध्यमातूनच शक्य आहे। हे समजून घेणे गरजेचे आहे की पैसा नशिबाने किंवा सुदैवाने मिळत नाही, तर तो कल्पनाशक्तीने निर्माण करावा लागतो। ज्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःचे नशीब घडवले आहे त्या सर्वांनी आधी एक स्वप्न पाहिले, आशा धरली, अटल इच्छा ठेवली आणि एक योजना आखली आणि मगच त्यांनी ती संपत्ती प्राप्त केली। तुम्हाला देखील हे जाणून घ्यायला हवे की सभ्यतेच्या सुरुवातीपासून आजवर ज्या सर्व महान नेत्यांनी जग बदलले आहे त्यांच्याकडे एक स्पष्ट दृष्टिकोन म्हणजे विजन होते। ते नेहमी भविष्याकडे पाहत विचार करायचे। जर तुम्ही त्या महान आणि श्रीमंत लोकांसारखे मनात कल्पना करू शकत नाही तर तुम्हाला कधीच तुमच्या बँकेत तितका पैसा दिसणार नाही। खऱ्या दूरदर्शी व्यक्तींसाठी म्हणजेच विजनरीसाठी आज जितक्या संधी आहेत तितक्या संधी यापूर्वी कधीच नव्हत्या। या वेगाने धावणाऱ्या जगात जे लोक श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहतात त्यांना हे जाणून प्रेरणा मिळेल की आजच्या जगाला नवीन
कल्पना, काम करण्याच्या नवीन पद्धती, नवे नेते, नवीन शोध, शिक्षणातील नवीन तंत्रज्ञान, विक्रीचे नवे मार्ग, नव्या पुस्तकांची गरज, आजारावरील नवे उपचार आणि व्यवसाय व जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन यांची प्रचंड गरज आहे। या सगळ्या नव्या गरजांच्या आणि बदलाच्या काळात एक गोष्ट निश्चित आहे, जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमच्याकडे स्पष्ट उद्देश म्हणजे क्लिअर पर्पज, ज्ञान म्हणजे नॉलेज आणि मजबूत इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर असणे अत्यावश्यक आहे। हे सगळे साध्य करण्यासाठी खऱ्या अर्थाने दूरदर्शी व्यक्तींची म्हणजे विजनरींची गरज असते, जे आपल्या स्वप्नांना कृतीमध्ये उतरवू शकते। खरे विजनरी नेहमीच होते, आहेत आणि राहतील। हेच ते लोक आहेत जे जग घडवतात। जे खरे महान नेते झाले त्यांनी त्यांच्या स्वप्नांना, नव्या संधींना आणि अदृश्य शक्यतांना वास्तवात रूपांतरित केले। या लोकांनी त्यांच्या विचारशक्तीच्या जोरावर शहरे उभारली, हवाई जहाजे तयार केली, फॅक्टऱ्या बांधल्या, गाड्या बनवल्या, आरोग्य सुधारले आणि जीवन सुलभ करण्याच्या नव्या पद्धती शोधल्या। आजच्या काळात स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीमध्ये 2 गुण असणे अत्यावश्यक आहे। नंबर 1 धैर्य म्हणजे पेशन्स आणि नंबर 2 खुली विचारसरणी म्हणजे ओपन माइंडसेट। ज्यांना नवीनतेची भीती वाटते त्यांच्या स्वप्नांचा श्वास सुरुवातीलाच थांबतो। नेत्यांसाठी आजसारखा चांगला काळ कधीच नव्हता। आज मोठ्या प्रमाणात व्यवसाय, अर्थव्यवस्था आणि उद्योग जगत नवीन साच्यात बसवून नवीन पद्धतीने काम करण्याची वेळ आली आहे। जर तुम्ही श्रीमंत होण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्या स्वप्नांची थट्टा कोणालाही करू देऊ नका। जर तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला त्या लोकांचा जज्बा म्हणजे स्पिरिट आत्मसात करावे लागेल, ज्यांच्या भूतकाळातील स्वप्नांनी समाजाला नवीन उंची दिली। त्यांनी त्या समाजाला जिवंतपणा आणि एकात्मतेचा आत्मा दिला, ज्यामुळे आपण सगळे एकत्र राहू शकलो। यामुळेच आपल्याला पुढे जाण्याची आणि आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली। त्या कोलंबसला विसरू नका, ज्याने एका अनोळखी जगाची कल्पना केली आणि ते शोधण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले आणि शेवटी तो यशस्वी झाला। खरेच असे म्हटले जाते, यश मिळाल्यानंतर सगळ्या चुका माफ होतात, पण अपयश आल्यावर कोणतेही कारण काम करत नाही। जर तुम्ही जे इच्छिता ते योग्य आहे आणि त्यावर तुमचा विश्वास आहे तर त्यासाठी पुढे चला। तुमचे स्वप्न पूर्ण शक्तीनिशी जगा आणि जर कधी थोड्या वेळासाठी तुम्ही अपयशी झालात तर लोक काय बोलतात हे मनावर घेऊ नका, कारण त्यांना ठाऊक नाही हे थोड्या काळाचे अपयशच यशाचे दार उघडणारी पहिली पायरी असते। हेनरी फोर्ड हे एक अशिक्षित आणि गरीब माणूस होते, पण त्यांनी एक मोठे स्वप्न पाहिले, प्राण्यांशिवाय चालणारी गाडी तयार करण्याचे। त्यांनी त्या वेळेची वाट पाहिली नाही जेव्हा त्यांच्याकडे अशी साधने असतील जी ही गाडी बनवायला मदत करतील। उलट ज्या गोष्टी त्यांच्याकडे त्या क्षणी होत्या त्याच्याच सहाय्याने त्यांनी काम सुरू केले आणि आज संपूर्ण जग त्यांच्याच चाकावर धावते आहे। त्यांनी जगात इतक्या गाड्या निर्माण केल्या जितक्या कोणत्याही दुसऱ्या माणसाने कधी केल्या नव्हत्या। हे सगळे फक्त एका कारणामुळे शक्य झाले, त्यांना त्यांच्या स्वप्नावर अढळ विश्वास होता। थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेतून चालणारा बल्ब तयार करण्याचे स्वप्न पाहिले। हे स्वप्न सत्यात उतरण्या अगोदर ते 10,000 वेळा अपयशी झाले, पण खरे दूरदर्शी म्हणजेच विजनरी लोक कधीही आपले काम अर्धवट सोडत नाहीत। अब्राहम लिंकन यांनी काळ्या गुलामांना स्वातंत्र्य देण्याचे स्वप्न पाहिले। त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिका एकत्र यावी ही त्यांची कल्पना त्यांच्या मनातून कधीही निघाली नाही। जोपर्यंत ती वास्तवात उतरली नाही तोपर्यंत त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत। राईट बंधूंनी आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले आणि आज संपूर्ण जग विमानाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करते आहे। मार्कोनी यांनी हवेच्या माध्यमातून संदेश पाठवण्याचे स्वप्न पाहिले। त्यांच्या त्या स्वप्नाचं फळ म्हणजे आज आपल्या जवळ रेडिओ, टीव्ही आणि मोबाईल फोन आहेत। सगळे उदाहरणे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, ज्यांना त्यांच्या स्वप्नावर विश्वास असतो तेच जग बदलतात। त्याचबरोबर मार्कोनी यांच्या स्वप्नांनी त्यांना त्यांचे स्वतःचे केबिन आणि घर मिळवून दिले। त्यांच्या या शोधामुळे जगाच्या एका टोकाला राहणारा माणूस दुसऱ्या टोकाच्या माणसाशी जोडला गेला। आज आपण पाहतो की फक्त काही क्षणातच कोणतीही बातमी, माहिती किंवा मनोरंजनाची गोष्ट संपूर्ण जगभर पसरते। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मार्कोनी यांच्या मित्रांनी त्यांना अटक करायला सांगितले होते आणि त्यांना मानसोपचार तज्ञाकडे नेले होते, कारण त्यांनी सांगितले होते की त्यांनी असे एक तंत्र शोधले आहे ज्यामुळे हवेतून संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तेही टपालाशिवाय पाठवता येतील। आजच्या जगात खऱ्या दूरदर्शी लोकांसाठी म्हणजेच ट्रू विजनरीसाठी अधिक उत्तम संधी उपलब्ध आहेत। आज जगाला नव्या कल्पनांची, नव्या शोधांची गरज आहे आणि हो, आज या जगाला तुमच्यासारख्या विजनरी लोकांची गरज आहे। रे क्रोक हे आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवणाऱ्या आणखी एका उत्कृष्ट उदाहरणापैकी एक आहे। क्रोक हे सुरुवातीला मिल्क शेक मिक्सर विकायचे,
आणि त्याचे मुख्य ग्राहक म्हणजे हॉटेलवाले आणि मिठाईवाले होते। साधारणपणे प्रत्येक ग्राहक फक्त 1 किंवा 2 मिक्सर युनिट घेत असे, पण एके दिवशी त्यांना सान बर्नार्डिनो कॅलिफोर्निया येथील एका लहानशा रेस्टॉरंटमधून 8 मिक्सर युनिट्सचा ऑर्डर मिळाला। त्यांना कुतूहल वाटले की हे रेस्टॉरंट इतके मिक्सर कसे वापरते। मग त्यांनी स्वतः तिथे जाण्याचा निर्णय घेतला। ते रेस्टॉरंट होते मॅकडोनाल्ड ब्रदर यांचे आणि त्यांनी पाहिले की त्यांनी आजवर पाहिलेल्या सगळ्या रेस्टॉरंट्स पेक्षा हे सर्वाधिक व्यस्त होते। मॅकडोनाल्ड बंधूंनी अतिशय मर्यादित मेनू तयार केला होता। त्यात फक्त हॅमबर्गर, चीजबर्गर, फ्रेंच फ्राईज, शेक आणि कोल्ड ड्रिंक एवढंच होतं आणि हे पदार्थ परिसरातल्या इतर ठिकाणांपेक्षा खूप कमी किमतीत विकत होते। क्रोक यांना यात मोठी संधी दिसली। त्यांनी विचार केला की जर या रेस्टॉरंटची चेनची सुरुवात केली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल आणि अधिक नफा मिळू शकतो। कदाचित पैशाचे अंबारच उभे राहील। त्यांनी मॅकडोनाल्ड बंधूंना ही आयडिया सांगितली आणि त्यांनी त्यास मान्यता दिली। फक्त काही वर्षातच मॅकडोनाल्ड हे केवळ अमेरिकेतील सर्वात मोठे फूड रेस्टॉरंट बनले नाही, तर त्याने फास्ट फूड इंडस्ट्रीचा पाया घातला। यानंतर रे क्रोक यांनी या चेनचा प्रसार संपूर्ण जगभर केला आणि ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बनले। आजच्या जगात संधीची कमतरता अजिबात नाही। कोणत्याही प्रकारच्या स्वप्नाची पहिली पायरी म्हणजे मजबूत इच्छाशक्ती होय। कोणतेही स्वप्न हे आळस, बेपर्वाई किंवा महत्वाकांक्षेच्या अभावामध्ये जन्मत नाही आणि आता जग स्वप्न पाहणाऱ्यांची थट्टा करत नाही ना कोणी त्यांना म्हणते की हे अशक्य आहे किंवा हे अव्यवहार्य आहे। ज्यांना आज आपल्या मनासारखे यश मिळाले आहे त्यांनीही वाईट सुरुवात, अपयश आणि असंख्य कठीण प्रसंगाचा सामना केलेला असतो। त्यांच्या आयुष्यातील खरी यशाची छप्परफाड तेव्हा येते जेव्हा ते दारिद्र्य आणि संकटाच्या काळातून जात असतात। उदाहरणार्थ जॉन बनियन यांना जेव्हा धर्माबद्दल आपले मत मांडल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले तेव्हाच त्यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले। नातेसंबंध तुटल्यानंतर अनेक लोक दारू व नशेच्या आहारी जातात आणि आपले आयुष्य उद्ध्वस्त करतात। हे असे होते कारण बहुतेक लोकांनी आपल्या तीव्र भावना सर्जनशीलतेत कशा रूपांतरित करायच्या हे कधी शिकलेच नसते। हेलन केलर जन्मतःच बहिरी, आंधळी आणि मुकी होती, तरीही तिचे नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरलेले आहे। तिचे संपूर्ण आयुष्य हे याचे प्रतीक आहे की माणूस खऱ्या अर्थाने तेव्हाच हरतो जेव्हा तो स्वतः मनाने हारतो। रॉबर्ट बर्न्स हे एक निरक्षर माणूस होते। त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले आणि मोठे होत असताना त्यांना दारूची सवय लागली, पण निसर्गाने त्यांच्यासाठी काहीतरी उत्तम करून ठेवले होते। त्यांनी आपल्या सुंदर विचारांनी कविता लिहायला सुरुवात केली ज्या कोणाचेही हृदय जिंकायच्या आणि मन मोहून टाकायच्या। त्यांच्या कवितांचा उद्देश होता जगातून वाईट दूर करून चांगुलपणा पसरवणे। फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे यश मिळूनही त्यांनी नवीन ध्येय म्हणजे गोल्स तयार करणे थांबवले नाही। ते व्यवसायाच्या दृष्टीने पुढे गेले। त्यांनी आपले पैसे मालमत्तेमध्ये गुंतवले आणि रेस्टॉरंटच्या चेनची सुरुवात केली ज्यामुळे ते अब्जाधीशांच्या यादीमध्ये पोहोचले। त्यांनी ज्या गोष्टीला हात लावला ते सोने बनले। ते सतत यशस्वी होत गेले। त्यानंतर त्यांनी समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला। ते देशाच्या दुर्गम आणि छोट्या शहरांमध्ये गेले आणि तिथे त्यांनी तरुणांना हिंसा, गुन्हेगारी, ड्रग्ज आणि दारूपासून दूर राहून शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले। ते अनेक संघटनांमध्ये सक्रिय नेते म्हणून कार्यरत राहिले आणि लोकांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व समजावले। बुकर टी वॉशिंग्टन यांचा जन्म गुलामगिरीच्या काळात झाला होता। ते खालच्या जातीचे आणि काळ्या वर्णाचे होते, पण ते शांत, विचारशील आणि स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्व होते। त्यांनी सर्व जातीमध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण केली। बिथोवन ऐकू शकत नव्हते, मिल्टन पाहू शकत नव्हते, पण तरीही त्यांची नावं या जगामध्ये सदैव सोन्याच्या अक्षरांनी कोरलेले राहतील कारण त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते साकार केले। मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत, ते म्हणजे सारांश। मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपण पाहिले की श्रीमंत होण्यासाठी क्लिअर पर्पज, ठोस कृती आराखडा, स्पष्ट व्हिजन असणे गरजेचे आहे। तर मग कसली वाट पाहत आहात? श्रीमंत होण्यासाठी आपले उद्दिष्ट ठरवा व ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करावे लागेल याचे प्लॅनिंग करा व ते लगेच कृतीमध्ये उतरवा व श्रीमंत होण्याच्या प्रवासामध्ये सहभागी व्हा। मित्रांनो, नक्की फरक पडत आहे। चॅप्टर नंबर 4 चा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। स्वतःची काळजी घ्या, नवीन पुस्तके वाचा, खूप मेहनत करा आणि आनंदी राहा।